नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत ब्लूमिंग ऑनियन। ब्लूमिंग ऑनियनला फ्लॉवर ऑनियन पकोडा पण म्हणतात। सगळ्यांना प्रश्न पडतो आता ब्लूमिंग ऑनियन बनवायचं तर कसं, कारण की मशीन असली तरच आपल्याला कट करता येईल असं वाटतं। पण आज मी चाकूच्या साहाय्याने तुम्हाला कट करून दाखवणार आहे ब्लूमिंग ऑनियन कसा कट करायचा। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर कसं लागणारं साहित्य बघूया। ब्लूमिंग ऑनियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 मोठे साईजचे कांदे घेतलेले आहे। कांद्याच्या वरच्या साईडचं पोर्शन मी अशा प्रकारे कट करून घेतला आणि खालच्या साईडने जे मुळं असतात ते काढून टाकले। फक्त हा पोर्शन क्लीन करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे छोटे किंवा मोठे कुठलेही कांदे असले तुम्ही घेऊ शकता। अर्धा चम्मच अद्रकची पेस्ट, अर्धा चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चम्मच अख्खे धने ठेचून घेतलेले आहे, अर्धा चम्मच लसणची पेस्ट, अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स, अर्धा चम्मच जिरे पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, अर्धा चम्मच ऑर्गॅनो, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक मोठी वाटी कॉर्नफ्लॉवर, एक छोटी वाटी मैदा। इथे मी 10 ते 15 ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आपला हा होममेड ब्रेड क्रम्स आहे। प्रथम आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी सपोर्ट म्हणून कुठलीही छोटीशी वाटी ठेवायची खाली आणि त्यावर हा कांदा अशा प्रकारे सेट करून घ्यायचा। आता आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे। प्रथम आपल्याला याचे 4 भाग करायचे। खालचा पोर्शन तुटणार नाही याची काळजी घ्यायची। आता मी 4 भाग करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। जिथे आपल्याला खाली जागा दिसते तिथे। आता परत हा पोर्शन दिसतोय ना हा खाली, त्याला कट मारून घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा कांदा कट करून घेतलेला आहे। हे बघा, आता याचे सेंटरचे जे लेयर आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे। त्या लेयर काढताना काळजीपूर्वक काढायचे। हे बघा, अशा प्रकारे मी मधले लेयर काढून घेतलेले आहे। आता आपल्याला हा कांदा पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी, म्हणजे त्याचे अजून लेयर ओपन होतील। आता आपण राहिलेला दुसरा कांदा पण याच प्रकारे कट करून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा। आता इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड करायचा। इथे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर ऍड केलं मी। त्यानंतर 2 चम्मच मैदा, चवीनुसार मीठ, ब्लॅक पेपर पावडर, ऑर्गॅनो, अद्रकची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, ठेचून घेतलेले धने पावडर, लसणाची पेस्ट, रेड चिली फ्लेक्स, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आणि आपल्याला इथे एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची। हे बघा, आपली इथे पातळ स्लरी तयार झाली। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। इथे आपण ब्लूमिंग ऑनियन कोट करण्यासाठी लागणारा ब्रेड क्रम्स तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स काढून घ्यायचा।
आता यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर ऍड करायचा. कॉर्नफ्लोअर ऍड केल्यामुळे क्रिस्पीपणा येतो ब्लूमिंग ऑनियनला. नंतर ऑर्गॅनो, ब्लॅक पेपर पावडर, जिरे पावडर, धने पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, 1 चम्मच मैदा. आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपला ब्रेड क्रम्स रेडी झालेला आहे ब्लूमिंग ऑनियन कोट करण्यासाठी. हे बघा, इथे मी अजून एक कांदा वाढवला होता आणि तोही अशा प्रकारे मी डिप करून ठेवला होता पाण्यामध्ये. आता कांद्याचे आपले किती छान लेअर ओपन झालेले आहे. आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे. आता आपण इथे ब्लूमिंग ऑनियन कोट करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला कट केलेला कांदा पहिलं स्लरी मध्ये डिप करून घ्यायचा. आता फर्स्ट कोटिंग आपली पूर्ण झाली. आता आपल्याला हा कांदा ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचा आहे. पूर्ण लेअर पर्यंत आपला ब्रेड क्रम्स गेला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ब्रेड क्रम्सने कोटिंग करून घेतलेले आहे. आता आपल्याला हा कांदा पुन्हा स्लरी मध्ये ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचा आहे कांदा. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक ब्लूमिंग ऑनियन तयार झालेला आहे तळण्यासाठी. राहिलेले सर्व याच पद्धतीने मी कोट करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व ब्लूमिंग ऑनियन तयार करून घेतलेले आहे आणि कोट पण करून घेतले स्लरीने आणि ब्रेड क्रम्सने. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये ऑइल टाकलं. आपलं ऑइल पण गरम झालं. इथे आपल्याला ब्लूमिंग ऑनियन तळून घ्यायचे आहे. इथे मी 1 बाय 1 करून ब्लूमिंग ऑनियन तळून घेणार आहे. तुम्ही जर मोठी कढई घेतली तर ऍट अ टाइम 2 किंवा 3 पण ऍड करू शकतात कढईमध्ये. इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे ब्लूमिंग ऑनियन. आता इथे आपले ब्लूमिंग ऑनियनची एक साइड छान तळून झालेली आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊया. इथे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे ब्लूमिंग ऑनियन. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक ब्लूमिंग ऑनियन तयार झाला. हे बघा, कुठल्याही मशीनचा वापर न करता आपण घरच्या घरी किती छान ब्लूमिंग ऑनियन तयार करू शकतो. राहिलेले सर्व ब्लूमिंग ऑनियन मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व ब्लूमिंग ऑनियन तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आला. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी क्रिस्पी ब्लूमिंग ऑनियन तयार झाला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.